नेक्स्ट पोर्शन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय बघू. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर. thus टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स सेम. ठीक आहे. तर हा लॉ काय सांगते, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड म्हणजे काय, एनर्जी आपण क्रिएट सुद्धा करू शकत नाही, नॉर डिस्ट्रॉइड आणि संपू पण शकत नाही. ठीक आहे. एनर्जीला फॉर्म पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही, क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. पण एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. त्यामुळेच या युनिवर्स मधली टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट आहे, असं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट काय, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर और वन फॉर्म इनटू अनदर. thus टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स इज कॉन्स्टंट. म्हणजे काय की एनर्जीला क्रिएट पण करता येणार नाही, डिस्ट्रॉय पण करता येणार नाही, परंतु एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल आणि त्यामुळेच या युनिवर्स मध्ये जेवढी काही टोटल एनर्जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. हा झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर याच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे फ्री फॉल मध्ये. ठीक आहे. तर हा लॉ लक्षात ठेवायचा आहे. मी समजावून तर सांगितलंच, एक दोन वेळा वाचून घ्या, लक्षात येईल. तर आता याला आपण एक्सप्लेन करू आपण विथ द हेल्प ऑफ फ्री फॉल. ठीक आहे. तर लक्षात घ्या, फ्री फॉल मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की आपण काय सांगितलं की एनर्जीला क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, पण एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल आणि टोटल अमाउंट ऑफ एनर्जी कशी असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल घेतलं मी. या एक्झाम्पल मध्ये काय आहे की एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये आहे, फॉलिंग फ्रीली आहे. ठीक आहे. तर फ्री फॉल म्हणजे काय असते किंवा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय असते मी सांगतोच. फक्त इथं काय लक्षात घ्यायचं की टोटल एनर्जी ऍट ए. ठीक आहे. ए पॉइंटची टोटल एनर्जी फाइंड करू आपण, बी पॉइंटची टोटल एनर्जी फाइंड करू आपण आणि सी पॉइंटची टोटल एनर्जी फाइंड करू. ठीक आहे. या तिन्ही पॉइंटची जर आपण टोटल एनर्जी फाइंड केली आणि या तिन्ही पॉइंटला जर जे ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग आहे त्या फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टची टोटल एनर्जी ऍट ए, टोटल एनर्जी ऍट बी आणि टोटल एनर्जी ऍट सी, या तिन्ही जर एनर्जीज इक्वल आल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की एनर्जी काय असते, कॉन्स्टंट असते. ठीक आहे. म्हणजे हा आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जे आपण बघितलं ते आपलं प्रूव्ह होईल. ठीक आहे. तर फ्री फॉल म्हणजे काय की व्हेन द ऑब्जेक्ट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन देन इट इज फॉलिंग फ्रीली. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे. तर या ऑब्जेक्टला फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट केव्हा म्हणाल मी की ज्या वेळेस या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असेल, म्हणजे या फोर्सवर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ऍक्ट होईल, त्यावेळेस या ऑब्जेक्टला मी काय म्हणाल, फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. लक्षात घ्या की आता ही मार्कर आहे माझ्या हातामध्ये आहे, तर या मार्करवर फोर्सेस किती लागायले तर दोन. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागायला डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि सेकंड फोर्स कोणता लागायला, हा माझा मस्क्युलर फोर्स. ठीक आहे. तर मग ही जी मार्कर आहे आता सध्या ज्या कंडिशनला आहे तर ती फ्री फॉल मध्ये आहे का, तर नाही आहे. तर ही मार्कर फ्री फॉल मध्ये केव्हा जाईल की ज्या वेळेस या मार्करवर फक्त आणि फक्त एकच फोर्स, आणि तो एकच फोर्स म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, त्यावेळेस ही मार्कर कशामध्ये असेल, फॉलिंग फ्रीली असेल. ठीक आहे. आता बघा, मी या मार्करला जर समजा माझ्या हातातून रिलीज केलं तर ही मार्कर जेव्हा वरून खाली पडेपर्यंत ज्या कंडिशन मध्ये असते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, फ्रीली फॉलिंग कंडिशन किंवा फ्रीली फॉलिंग फेज किंवा द मार्कर इज फॉलिंग फ्रीली असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर मग फ्री फॉल म्हणजे काय की व्हेन द ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन किंवा व्हेन द ऑब्जेक्ट फॉल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन देन इट इज फॉलिंग फ्रीली. ठीक आहे. त्याला काय म्हणलं आपण, फ्री फॉल. आता समजलं असेल फ्री फॉल म्हणजे काय. तर लक्षात घ्या की आता ही मार्कर, या मार्करची आपण टोटल एनर्जी फाइंड करत आहोत. या मार्करचं मास, ठीक आहे, मार्करला मी इथे एक ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो, या मार्करचं मास आहे एम. ठीक आहे. आता मला सांगा, ए पोझिशनला जेव्हा मार्कर असेल त्यावेळेस पण त्या मार्करचा मास किती राहणार आहे, एमच. बी पोझिशनला मार्कर जाईल त्यावेळेस पण त्या मार्करचा मास एमच असेल. सी पोझिशनला पण मार्करचा मास एमच असेल. मास चेंज होते का, नाही, मास चेंज होणार नाही. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या की ही मार्कर मी फ्री फॉल म्हणजे फ्रीली फॉलिंग करल म्हणजे याला सोडून देईल, रिलीज करेल हातातून. तर रिलीज करताना, रिलीज केल्या सुरुवातीला या मार्करची इनिशियल व्हेलॉसिटी नेहमी लक्षात घ्यायचं की फ्री फॉल मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी ए पोझिशनची जी काही व्हेलॉसिटी असेल व्ही ए, कोणती व्हेलॉसिटी, व्ही ए. फ्री फॉल मध्ये जेव्हा आपण एक्झाम्पल घेईल त्या फ्री फॉल मध्ये
या वरच्या ज्या पोझिशन पासून आपण ऑब्जेक्टला रिलीज करायलो त्या पोझिशनला त्याची म्हणजे त्याची जी काही व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी किती असेल 0 असेल. सुरुवात तेच करायची की ऑब्जेक्ट फ्री फॉल व्हायला म्हणजे ज्या हाईटहून त्या ऑब्जेक्टला आपण रिलीज करायलो त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी किती असेल 0. लक्षात घ्या त्या ऑब्जेक्टला इथं फ्री फॉलिंग फ्रीली कुठून करायलो किंवा त्याला रिलीज कुठून करायलो तर ए पोझिशन पासून, तर मग त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ऍट ए नेहमी किती असणार आहे 0च राहणार आहे. ठीक आहे, ही आपली केस लक्षात घ्यायचं. याच्यावरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला टोटल एनर्जी फाइंड करायची ए ची. टोटल एनर्जी काय फाइंड करायचं, टोटल एनर्जी ऍट ए. ठीक आहे, ज्या ऑब्जेक्टला आपण इथून रिलीज करायलो त्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी ऍट ए फाइंड करायची. तर टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे काय असेल, कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला तो म्हणजे काय असते mgh. ठीक आहे, या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून हे डेरिव्हेशन आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट सी. या तिन्ही पोझिशनच्या जे काही एनर्जीज आहेत त्या जर आपल्या इक्वल आल्या तर आपण सांगू शकतो की लॉ ऑफ कन्झर्वेशनला आपण म्हणजे प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, थेरॉटिकली प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण टोटल एनर्जी ऍट ए, टोटल एनर्जी ऍट बी आणि टोटल एनर्जी ऍट सी फाइंड करणार आहोत. हे एक्झाम्पल कशाचं आहे, फ्री फॉलचं. फ्री फॉलचा यूज करून आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला प्रूव्ह करत आहोत. ठीक आहे, तर मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टोटल एनर्जी ऍट ए. टोटल एनर्जी ऍट ए म्हणजे काय असेल, कायनेटिक एनर्जी ऍट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट ए. तर कायनेटिक एनर्जी ऍट ए म्हणजे काय असेल, फॉर्म्युला काय, हाफ mv². हाफ इंटू मास त्या ऑब्जेक्टचं जे माझा हाफ इंटू m इंटू v. आता लक्षात घ्या इथं व्हेलॉसिटी कोणती आहे, ए पोझिशनला व्हेलॉसिटी कोणती असेल, v. हाफ mva². हे असेल. लक्षात घ्या की v ची व्हॅल्यू किती आहे 0. 0 इंटू एनिथिंग 0. तर मग या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काय होईल 0. प्लस आता पोटेन्शियल एनर्जी ऍट ए. पोटेन्शियल एनर्जी ऍट ए काय असेल mg इंटू हाईट. आता लक्षात घ्या या ग्राउंड पासून त्या ऑब्जेक्टची हाईट किती हाईटला आहे, हे याच्या एवढ्या हाईटला, म्हणजे हे काय mgh. आता लक्षात घ्या 0 प्लस mgh म्हणजे काय आलं, 0 प्लस mgh म्हणजे काय होईल ते mgh आलं. तर मग मला सांगा टोटल एनर्जी ऍट ए. ए ची टोटल एनर्जी आपल्याला किती मिळाली, mgh भेटली. आता आपण बी ची फाइंड करू. बी ला पण तेवढीच भेटते का, नंतर सी ला पण तेवढीच भेटते का बघायचं आहे. आता लक्षात घ्या. ठीक आहे, आता फाइंड काय करायचं आपल्याला, टोटल एनर्जी ऍट बी. टोटल एनर्जी ऍट बी म्हणजे काय असेल, कायनेटिक एनर्जी ऍट बी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट बी. आता कायनेटिक एनर्जी ऍट बी फाइंड करायची आहे. तर कायनेटिक एनर्जी ऍट बी काय असेल, हाफ इंटू m इंटू बी ची व्हेलॉसिटी काय असेल vb². हाफ mvb² प्लस mg इंटू h. तर लक्षात घ्या की आता इथं बी ची हाईट किती आहे, बी किती हाईटला आहे, ए कोणत्या हाईटला होता, s ला. तर मग ए पासून तर बी पर्यंतची हाईट किती आहे x. तर मग बी ची हाईट सी पासून किती असेल h मायनस x. मग हे काय होईल mg इंटू h मायनस x. हे टोटल हाईट h आहे, इथून इथपर्यंत x आहे, तर एवढी किती राहील h मायनस x. सिंपल गोष्ट आहे mgx. आता लक्षात घ्या की हे फक्त फाइंड आपलं होईल कॅल्क्युलेशन. आता व्हेलॉसिटी ऍट बी. आता जसं की व्हेलॉसिटी ऍट ए फ्री फॉल मध्ये वरून आपण की जिथून ऑब्जेक्टला आपण रिलीज करतो तिथं त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे 0. तर आता बी ची व्हेलॉसिटी 0 असेल का, नाही, बी ची 0 व्हेलॉसिटी होऊ शकत नाही. बी ची व्हेलॉसिटी 0 असेल तर ते ऑब्जेक्ट तिथंच थांबेल, खाली पडणारच नाही. तसं होईल का नाही. तर मग बी ची व्हेलॉसिटी कशी फाइंड करायची, व्हीबी ची. तर मग आपल्याकडे व्हीबी फाइंड करण्यासाठी न्यूटनचं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू. vb² इज इक्वल टू काय, va² प्लस ट्वाइस gs किंवा ट्वाइस as. ठीक आहे, आपल्याकडे हे इक्वेशन आहे v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ठीक आहे, मला सांगा ही आता vb साठी va काय असेल, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असेल. ठीक आहे, तर मग इथं काय होईल vb फायनल व्हेलॉसिटी. तर फायनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी स्क्वेअर प्लस 2 इंटू as. ठीक आहे, हे न्यूटनचं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, याचा यूज करू. आता लक्षात घ्या की हे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय vb. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल va² प्लस 2 इंटू a इंटू s. आता लक्षात घ्या की इथून तर इथं डिस्प्लेसमेंट घेताना हे लक्षात घ्या इथं हाईट आपण h मायनस x घेतली, पण या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंत h मायनस x झालं का नाही. ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत झालं. ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत आला म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं x.
ही हाईट h मायनस एक्स आहे, हे डिस्प्लेसमेंट एक्स आहे. इथं कन्फ्युज नाही व्हायचं. या ऑब्जेक्टची हाईट किती घेतली आपण, h मायनस एक्स घेतली, ठीक आहे इथं. पण आता इथं जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत. पहिले ऑब्जेक्ट ए पोझिशनला होता, ए पोझिशन पासून फॉलोन बी पोझिशनला आला, तर मग बी पोझिशनला ऑब्जेक्ट आल्यावर त्याचं जे काही हे यस असणार आहे, ठीक आहे. आता हे VA स्क्वेअर प्लस 2 इंटू एस किती होणार आहे, ते एक्स होणार आहे. आणि लक्षात घ्या की ही जी प्रोसेस आहे अगेन्स्ट किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आहे. ग्रॅव्हिटेशनल त्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स ऍक्ट व्हायला, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्री फॉल मध्ये एक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू नेहमी लक्षात घ्यायची की जी असते. फ्री फॉल मध्ये एक्सेलरेशन म्हणजे कोणतं असते, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते, जी असते, ठीक आहे. तर मग ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, जी असणार आहे. मग हे किती होईल, 2gx, ठीक आहे. हे कुठून आलं, तर फायनल VB ची व्हॅल्यू माहित आहे का आपल्याला, नाही. VB ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. VB ची व्हॅल्यू फाइंड माहित करण्यासाठी आपल्याला इनिशियल वेलोसिटी VA चा यूज केला आपण. तर फायनल वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी प्लस 2as हा फॉर्म्युला असेल आपला. तर मग इथं 2 तर जशाच तसं. ए म्हणजे काय असेल, एक्सेलरेशन म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण की या ऑब्जेक्टवर ऑब्जेक्ट फ्रीली फॉलिंग आहे म्हणजे त्याच्यावर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे तिथं जे एक्सेलरेशन असणार आहे ते कोणतं एक्सेलरेशन असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. आणि ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन कोणत्या सिम्बॉलने डिनोट करतो आपण, स्मॉल g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. इथं जे एक्सेलरेशन आहे ते कोणतं एक्सेलरेशन राहणार आहे, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, ठीक आहे. प्लस 2gx. आता लक्षात घ्या हे VA ची व्हॅल्यू किती आहे आपली, 0. VA ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 प्लस 2gx काय येईल, 2gx, ठीक आहे. हे 2gx आलं VB स्क्वेअर ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आहे, VB स्क्वेअर ची. आता हे VB स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू आपण. VB स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली आपली, 2gx, म्हणजे हाफ इंटू m इंटू 2gx. हे बघा हाफ हाफ कॅन्सल, हे सॉरी 2 आणि 2 कॅन्सल. इथं किती उरलं, mgx. किंवा याला खाली लिहू आपण, ठीक आहे. हे काय, हाफ इंटू m च्या जागेवर m, VB च्या जागेवर काय भेटलं, 2gx. हे 2 2 काय झाले, कॅन्सल. प्लस हे mg इंटू h, mgh. आणि mg इंटू मायनस एक्स, मायनस mgx. काही नाही, या इक्वेशनला हे केलं, mg ने h ला मल्टिप्लाय केलं तर mgh, mg ने मायनस x ला मल्टिप्लाय केलं तर मायनस mgx. आता लक्षात घ्या हे हाफ हाफ कॅन्सल झाल्यावर इथं काय उरलं, mgx प्लस mgh मायनस mgx. हे प्लस mgx मायनस mgh ची टर्म कॅन्सल. इथं उरलं किती, mgh. किती उरलं, mgh. म्हणजे आपल्याला टोटल एनर्जी ऍट बी पोझिशन पण किती भेटली, mgh, ठीक आहे. किती मिळाली, mgh. सिमिलरली आता जसं फाइंड केलं तसं टोटल एनर्जी ऍट सी फाइंड करू आपण. सी मग फाइंड करताना तुम्हाला गोष्टी क्लिअर होतीलच. एकदा कळलं नाही तर दोनदा व्हिडिओ बघायचा, त्यानंतर टेक्स्टबुक मधून बघायचं की टेक्स्टबुक मध्ये पण दिलेलं आहेच हेच, ठीक आहे. आता लक्षात घ्या की टोटल एनर्जी ऍट ए फाइंड केलं, टोटल एनर्जी ऍट बी फाइंड केलं, तसंच सिमिलरली टोटल एनर्जी ऍट सी फाइंड करू. टोटल एनर्जी ऍट सी काय असेल, कायनेटिक एनर्जी ऍट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट सी. कायनेटिक एनर्जी ऍट सी काय असणार आहे आपलं, हाफ इंटू m इंटू VC स्क्वेअर येईल, ठीक आहे. VC स्क्वेअर येईल प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट सी काय, mg इंटू h. आता मला सांगा सी ची हाईट काय आहे का, नाही, 0 आहे. म्हणजे mg इंटू 0 म्हणजे काय येईल, सरळ सरळ 0 ऍड करणं म्हणजे हे सरळ सरळ एवढंच येईल, हाफ इंटू m VC स्क्वेअर. कारण की हे टर्म समोरची किती आहे, 0 प्लस 0 म्हणजे हे लिहायची आवश्यकता आहे का नाही, ठीक आहे. VC स्क्वेअर. आता VC ची व्हॅल्यू फाइंड करायची. व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे, VC ची. तर मग VC ची व्हॅल्यू, VC स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर VC स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल, VC स्क्वेअर ची व्हॅल्यू एकतर असं पण राहू शकते, ते म्हणजे कोणतं, VB स्क्वेअर प्लस 2as किंवा VA स्क्वेअर प्लस 2s. कोणतं पण घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त लक्षात घ्या की इथं जर समजा आपण VA स्क्वेअर घेतलं, a स्क्वेअर घेतलं तर डिस्प्लेसमेंट आपल्याला s ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल, h घ्यावं लागेल. आणि इथं VB स्क्वेअर प्लस 2as लिहिलं तर s ची जी व्हॅल्यू आहे ती किती घ्यावं लागेल आपल्याला, s ची व्हॅल्यू ही एवढी घ्यावं लागेल, h मायनस x. कोणतं पण घेऊ. आता डायरेक्ट आपण सरळ सरळ VA ची व्हॅल्यू 0 असलेलं हेच घेऊ ना. VA ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे जास्त ऍडिशन करण्याचं कामच येणार नाही. त्याच्यासाठी VA ची व्हॅल्यू 0 असणार घेऊ आपण. हे VA प्लस 2as घेऊ. तर मग VC स्क्वेअर इज इक्वल टू काय, VA स्क्वेअर प्लस 0s, ठीक आहे. तर VA स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 चा स्क्वेअर 0 प्लस
2 इंटू एस, तर लक्षात घ्या ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, फ्री फॉल मध्ये जी असणार आहे. आता इथं जे एस आहे, इथं एस, तर इथं जे डिस्प्लेसमेंट आपण बी टू सी घेणार आहोत का नाही, काऊन नाही घेणार, काऊन की इथं आपण व्ही ए घेतलं. इथं जर व्हीबी घेतलं असतं तर आपण डिस्प्लेसमेंट एच मायनस एक्स बी टू सी चं घेतलं असतं, पण इथं व्हॅल्यू काय घेतली, इनिशियल व्हेलॉसिटीची आपण व्ही ए घेतली. ठीक आहे, हे व्ही ए घेतल्यामुळे इथून तर इथपर्यंत टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे, याच एवढं. ठीक आहे, हे टोटल ए पासून तर सी पर्यंत ऑब्जेक्टला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं, एच एवढं. ठीक आहे, किंवा आता लक्षात घ्या हे आलं तर म्हणजे याचं आन्सर काय आलं आपलं 2gh. जर समजा आपण असं घेतलं असतं vc स्क्वेअर इज इक्वल टू vb स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, तर आपण vb ची व्हॅल्यू घेतली असती जी आपण मग फाइंड केली ती. ठीक आहे, आणि इथं जे vb ची व्हॅल्यू किती आली होती मगाच्या याच्यात आपली, ठीक आहे जाऊ द्या, काहीतरी व्हॅल्यू vb ची आली असती, तर प्लस इथं जे 2as आहे, जे आधीच्या vb स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण ते घेतली होती ना, 2gx आली आय थिंक, किती आली होती आपली 2gx व्हॅल्यू आय थिंक आली होती. तर मग तेच असं घ्यावं लागेल, आणि प्लस इथं काय असेल 2 इंटू जी इंटू यस. आता डिस्प्लेसमेंट इथलं किती येईल, एच मायनस एक्स, हे किती येईल आपलं एच मायनस एक्स. डिस्प्लेसमेंट इथं काय घ्यावं लागलं असतं आपल्याला, एच मायनस एक्स. इथं एच मायनस एक्स काऊन घ्यावं लागलं असतं आपल्याला, काऊन की इथं बी टू सी डिस्प्लेसमेंट घ्यायलो. आता इथं आपण किती घेतलं, एच घेतलं, काऊन की ए टू सी डिस्प्लेसमेंट घेतलं, इथं व्ही ए घेतल्यामुळे इथं एच घेतलं हे टोटल, आणि बी टू सी व्हीबी घेतला असतं तर एच मायनस एक्स घ्यावं लागलं असतं. हे लक्षात ठेवा, हे लक्षात राहिलं तर, किंवा नाही लक्षात ठेवलं तरी चालते. दोन्ही पण फॉर्म्युला, याचं पण कॅल्क्युलेशन केलं याचं पण आन्सर काय येणार आहे आपलं 2gh च येणार आहे. ठीक आहे, हे पण घ्या किंवा ते पण घ्या, बुक मध्ये हे दिलेलं आहे, हे लिहिलं तरी चालते. ठीक आहे, तर मग हाफ इंटू व्हीसी स्क्वेअर आलं, तर व्हीसी ची व्हॅल्यू किती आली आपली, व्हीसी स्क्वेअर ची 2gh, ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, हाफ इंटू एम इंटू व्हीसी ची व्हॅल्यू काय 2gh. बघा हाफ हाफ कॅन्सल, तर उरल किती mgh. तर टोटल एनर्जी ऍट सी पोझिशन सुद्धा किती आली आपली mgh, किती आली mgh. तर लक्षात घ्या टोटल एनर्जी ऍट ए किती भेटली mgh, टोटल एनर्जी ऍट बी किती भेटली mgh, टोटल एनर्जी ऍट सी किती भेटली mgh. लक्षात घ्या की ए च्या ठिकाणी व्हेलॉसिटी किती होती, 0 होती व्ही ची व्हॅल्यू, बी च्या ठिकाणी व्हीबी ची व्हॅल्यू 0 होती का नाही, व्हीबी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय भेटली होती आपल्याला 2gh. ठीक आहे, म्हणजे अंडर रूट 2gh व्हॅल्यू भेटली, आणि इथं काय भेटली अंडर रूट 2gh, इथं पण तेच भेटली. लक्षात घ्या की व्हेलॉसिटी चेंज व्हायली. ठीक आहे, व्हेलॉसिटी चेंज व्हायली पण टोटल एनर्जी चेंज व्हायली का नाही. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म, दस टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स सेम. या डेरिवेशन वरून टोटल एनर्जी ऍट ए, टोटल एनर्जी ऍट बी आणि टोटल एनर्जी ऍट सी, तिन्ही एनर्जी कशा आल्या, सेम आल्या. म्हणजे या युनिवर्स मधली टोटल एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. ठीक आहे, लक्षात आलं. हे आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जीचं एक्सप्लेनेशन, त्याच्यावरून आपण फ्री फॉल बघितला. थँक्यू. इथं आपला हा युनिट संपला. ठीक आहे, आपला फर्स्ट टर्म पर्यंतचा जे काही टॉपिक होता तो क्लिअर सगळा संपला आता इथं. तर आता नेक्स्ट टर्मला आपण बघू. पेपर चांगले सॉल्व्ह करा, 4 युनिट सायन्स फर्स्टचे, 3 युनिट सायन्स 2 चे, याचा पण अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू.